नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. यावर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की सीईटी 2 फेज सेशन मध्ये झालेली आहे, 2 फेज मध्ये झालेली आहे आणि पहिल्या सेशनचा निकाल आता लागलेला आहे. पण हा निकाल लागल्यानंतर पुढे काय प्रोसेस असते, आपल्याला जे काही पर्सेंटेज आता कळालेले त्या पर्सेंटेजवरून आपल्याला कुठे कोणतं कॉलेज मिळू शकतं आणि त्याची माहिती आपण कशा प्रकारे मिळवायची आणि प्रोसेस करायची, ही सगळी माहिती देण्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. 12वी मध्ये इंजिनिअरिंग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी जर सेशन 1 चा निकाल लागला असेल त्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. सेशन 2 नंतर देखील तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन दिले त्या इन्स्ट्रक्शन फॉलो करून तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलला कुठे काय मिळू शकतं याचं बायफर्केशन आपण केलेलं आहे. ही सगळी माहिती डिटेलमध्ये बघू शकता. तर चला वेळ न घालवता चालू घ्या. जसं की आपलं टायटल आहे, किती पर्सेंटाईलला कुठे, कोणते आणि कुठले कॉलेज आणि ब्रांच मिळू शकते हे आपण बघणार आहोत. एक सेकंड. सॉरी. तर आता याला आपल्याला म्हणजे कशा प्रकारे प्रोसेस करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपले पर्सेंटाइल माहिती करून घ्यायचे. त्यावरनं आपल्याला आपला रँक माहिती करून घ्यायचा आहे. असं होऊ शकतं की जर पेपर डिफिकल्ट निघाला तर पर्सेंटाइल कमी होतात, पेपर इझी निघाला तर पर्सेंटाइल वाढतात. तर पर्सेंटाइलवरनं कट ऑफ बघणं ही मोस्ट ॲक्युरेट मेथड नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पर्सेंटाइल तर निकालामध्ये आपल्याला सेशन 1 च्या माहितीच आहेत. सेशन 2 चे पर्सेंटाइल तुमचे सेशन 2 च्या निकालानंतर माहिती होतील. पण आता आपण काय करणार आहोत, सेशन 1 च्या पर्सेंटाइलवरनं आपण आपला रँक बघणार आहोत आणि त्या रँकवरून आपण कट ऑफ चेक करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आता पर्सेंटाइलमध्ये रँक कसा बघायचा. आपल्याकडे मागील 3 वर्षाचा डेटा आपल्याकडे उपलब्ध आहे. तो कुठे उपलब्ध आहे? आपल्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन प्रोसेस हँडबुकमध्ये आपल्याकडे 3 वर्षाचा कट ऑफ उपलब्ध आहे. 3 वर्षाचा पर्सेंटाइल वर्सेस रँकचं एनालिसिस उपलब्ध आहे. तर ते कसं असणार आहे आपण बघूया. हे आपलं इंजिनिअरिंग प्रोसेस हँडबुकचा कव्हर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आता व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार हे बुक तुम्हाला कसं प्रकारे ऑर्डर करायचं आहे. पण हे आपलं हँडबुक आहे. याच्यामध्ये एक महत्त्वाचा टेबल दिलेला आहे, तो म्हणजे एम-एस-सी सी-ई-टी 2023 पर्सेंटाइल वर्सेस रँक एनालिसिस, असा एक डिटेल पर्सेंटाइल वर्सेस रँकचा टेबल दिलेला आहे. तुमचे जे काही पर्सेंटाइल असेल याच्यामध्ये एक छोटीशी त्याची मी इमेज इथे कॅप्चर केलेली आहे. सपोज तुम्हाला इथे 98.6 पर्सेंटाइल असतील तर तुम्हाला 23 मध्ये तुमचा काय रँक होता तुम्हाला बघायचा आहे. आपण या पर्सेंटाइलवरूनच बघूया किंवा आपण इकडचं 96 समथिंग पण घेऊ शकतो किंवा आपण या दोन्ही पर्सेंटाइल बघू शकतो. बघा 98.6 पर्सेंटाइल एखाद्या मुलाला असतील, 23 मध्ये त्याचा रँक 3450 आला. तर तुम्हाला काय करायचंय, तुमचे पर्सेंटाइल यात जिथं कुठे आहेत त्याच्या जवळपासचा एक पर्सेंटाइल प्रिडिक्ट करायचा आहे. तो तुमचा 23चा पर्सेंटाइल. असंच आपल्याला पुढच्या 2 वर्षापर्यंत जायचंय. इथे आपण बघू शकतो 24चा देखील पर्सेंटाइल आपल्याकडे उपलब्ध आहे. हा 24चा पर्सेंटाइल आहे. आता इथे बघा 98.6 चं जर आपण बघितलं तर 23 मध्ये काय होतं, 2023 मध्ये 98.6 ला इथे 3500 पर्सेंटाइल होता किंवा 3450 आपण म्हणू. आणि 2024 मध्ये आपण बघूया 98.6 ला 3800 म्हणजे काही शेनी म्हणजे आपण बघू की एक 300-350 इथे तुम्हाला पर्सेंटाइल वाढलेला दिसेल. 98.6 ॲक्चुअली 98.6 नाही. इथे बघूया आपण 98.6 चा 3500 आणि इकडे बघूया जवळपास 24 मध्ये 98.6 चा 4000. 500 ने तुम्हाला 23 ते 24 मध्ये ग्रोथ झालेली दिसते. सेम तुम्ही बघायचं 25 मध्ये की 98.6. आता इथे 98.6 याच्यामध्ये कव्हरच झालेला नाहीये. ओके, तर पण इथे आपण बघू शकतो की तो एक 4500 च्या आसपास गेला असेल. असंच आपल्याला 23, 24, 25 चं अझ्युम करून ज्याप्रमाणे 23 आणि 24 मध्ये ग्रोथ झाली आहे, 24 आणि 25 मध्ये ग्रोथ झाली आहे, ती आपल्याला 25 आणि 26 मध्ये कन्सिडर करायची आहे आणि 26 चा अंदाजे पर्सेंटाइल, तो अंदाजे तुमचा जो रँक आहे तुमच्या पर्सेंटाइलवर ना, तो तुम्हाला काढायचा आहे. आता तो काढल्यानंतर पुढे काय करायचं, तुम्हाला रँक कळाला. आयडियली आपला ॲक्युरेट रँक कधी कळतो, आपण याआधी इंजिनिअरिंग प्रोसेस ॲडमिशन प्रोसेस कशी असणार याबद्दलचा व्हिडिओ बघितलेला आहे. त्यामध्ये अगदी नोंदणी संपल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा रँक येतो. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायला फार कमी वेळ दिलेला असतो. तो वेळ वाचवण्यासाठी आपण या टेबलची हेल्प घेऊ शकतो. हे टेबल आपल्या इंजिनिअरिंग प्रोसेसच्या हँडबुकमध्ये उपलब्ध आहेत. ओके, तर इथे तुम्ही तुमचा तिन्ही वर्षाचा पर्सेंटाइलवर येणारा रँक बघायचा आहे. पुढच्या वर्षीचा प्रिडिक्ट करायचा आहे. पुढे आता त्या रँकवरून आपण हे एनालिसिस बघूया, की आता पुण्यामध्ये आपण पुण्याचे जे कॉलेजेस आहेत त्यांना आपण 3 टियरमध्ये डिव्हाईड केलेलं आहे. त्यानंतर आउटसाइड पुण्याचे जे कॉलेजेस आहेत चांगले त्यांना आपण डिव्हाईड केलेलं आहे आणि त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेस बद्दल आपण असे 5 सेक्शनमध्ये आपण कट ऑफ बघणार आहोत. आता तुम्हाला तुमचा रँक जर कळाला तर त्या रँक नंतर काय होऊ शकतं, जर तुम्हाला पुण्यातले टियर 1 कॉलेजेस घ्यायचे असतील तर सीएस साठी तुमचा जवळपास 15,000, आयटीसाठी 18,000, एआयडीएससाठी 20,000, ईएनटीसीसाठी 35,000, इलेक्ट्रिकलसाठी 65, रोबोटिक्ससाठी 45,000 आणि बाकीचा मेकॅनिकलसाठी 1,00,000 आणि सिव्हिलसाठी 1,20,000
Tier 1 कॉलेजेस म्हणजे पुण्यातले काही टॉप कॉलेजेसमध्ये तुम्हाला जायचं असेल, यामध्ये 15 ते 17 कॉलेज आपण कन्सिडर करतो. एवढा रँक असेल तर तुम्हाला Tier 1 मध्ये जाता येतं. आता तुमचा रँक जर याच्यापेक्षा पुढचा असेल तर तुम्हाला Tier 2 मध्ये जावं लागेल किंवा तिथे बघा तुम्ही ब्रांच वाईज पण तुमचं कॅल्क्युलेशन बदलू शकता. ओके. यामध्ये Tier 1, Tier 2, Tier 3 चे टेबल दिलेले आहेत. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला कळेल. आता फॉर एक्झाम्पल ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज घ्यायचंय त्यांचा जर SML 25,000च्या पुढे आला तर त्यांना गव्हर्नमेंट मिळणं अवघड आहे. आता ही सगळी हे सगळे जे SML आहेत हे सध्या आपण ओपन कॅटेगरीला कन्सिडर करून केलेले आहेत. ओबीसी, व्हीजे, NT1, NT2, SC, ST यासाठी हे रँक्स अजून व्हॅरी करतात, अजून पुढे जातात. पण एक जनरल आयडिया आपल्याला येण्यासाठी पुण्यामध्ये ओपन कॅटेगरीला एवढा असेल तर तुम्हाला Tier 1, Tier 2, Tier 3 मध्ये मिळतात. आपलं सजेशन काय असतं? माझं आयडियल सजेशन आहे की तुम्ही Tier 1 कॉलेजेसमध्येच जी ब्रांच मिळते ते बघायला पाहिजे आणि त्याच कॉलेजला जायला पाहिजे. Tier 2 ला, Tier 3 ला जाणं थोडं अव्हॉइड केलं पाहिजे. कारण इथे आपण बघू शकतो की इथे Tier 3 मध्ये तुम्हाला जिथं CS मिळते तिथं Tier 1 मध्ये तुम्हाला ENTC मिळते. ओके. ह्याचे दोन प्रकारे तुम्हाला अॅनालाइज करता येऊ शकतं. तर माझं सजेशन राहतं की प्रेफरेबली आपण Tier 1 कॉलेजेसमध्येच ॲडमिशन घ्यावं. पण एखाद्या विद्यार्थ्याला रँक कमी आणि ब्रांच फक्त CSच घ्यायची असेल त्या केसमध्ये तो Tier 2, Tier 3 कडे जातो किंवा मग तुम्ही आउटसाइड पुणे पण जाऊ शकता. म्हणजे पुण्यातच सगळे चांगले कॉलेज असं नाहीये. काही कॉलेजेस कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, नाशिक, मुंबई साईडला देखील चांगले आहेत. आउटसाइड पुणे जर तुम्हाला जायचं असेल तर हे तुमच्या आकडे आहेत. या हे जर तुमच्या आकडे आलेले असेल, रँक तुमच्या इथे जवळपास आले असेल तर तुम्हाला चांगलं पुण्यातलं कॉलेज मिळतंय. ही सगळी आकडेवारी आहे. MST CET बेस्ड तुमचा जो रँक येणार आहे त्यावरनं त्या प्रकारे तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल वाईज तुम्हाला कॉलेज मिळू शकतात. आता ज्यांना फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंय त्यांच्यासाठी 25,000, 28,000, 32,000 म्हणजे तुम्हाला कम्प्युटरमध्ये जवळपास 32,000 पर्यंत सीट मिळू शकतं. ENTC मध्ये 45,000 पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे 45,000 पर्यंत तुम्हाला टेक ब्रांचेसमध्ये गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन मिळते आणि पुण्यातल्या टॉप कॉलेजमध्ये आपण बघितलं 35,000 पर्यंत तुम्हाला पुण्यामध्ये चांगल्या कॉलेजेसमध्ये ENTC किंवा टेक ब्रांचेसमध्ये ॲडमिशन तुम्हाला मिळतं आहे. ओके. ठीक आहे. तर आता हे बघून झालं. आता हे आपण बघितलं CET वरचं. आपण बघूया JEE बेस्ड आपल्याकडे काय सोल्युशन्स आहेत. बघा जर तुमचे JEEचे पर्सेंटाइल आता हे आपण बघितले MST CETचे तुमचे JEEचा जो काही रिझल्ट आलेला आहे त्यावरून आपण बघूया की जर तुम्हाला 88 पर्सेंटाइल हवं असेल तर तुम्हाला पुण्यामध्ये Tier 1 मध्ये कम्प्युटर मिळेल. असं जवळपास 84 पर्यंत तुम्हाला AIDS वगैरे मिळेल आणि ENTC तुम्हाला Tier 1 मध्ये 72 पर्यंत मिळेल. हा देखील टेबल तुम्ही बघू शकता इथे Tier 1, Tier 2, Tier 3 आणि आउटसाइड पुणे. आउटसाइड पुण्यामध्ये बघा जवळपास तुम्हाला 77 म्हणजे इथे 84 इथे 77 पुण्याच्या बाहेर तुम्हाला जवळपास 75 पर्सेंटेज जरी आले असतील तरी तुम्हाला पुण्याच्या बाहेरच्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर IT AI मिळू शकतं आणि 75 पर्यंत तुम्हाला ENTC मिळू शकतं. ठीक आहे. गव्हर्नमेंटमध्ये इथे डॅश दिलेला आहे का तर गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये JEE वरनं जागा अलॉट केल्या जात नाहीत. तेव्हा सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की जर तुम्हाला CETचे मार्क्स या प्रकारचे असेल तुम्हाला या प्रकारचे कॉलेजेस मिळतील तर तुमचे JEEचे मार्क्स या प्रकारचे असेल तुम्हाला या प्रकारचे Tier 1, Tier 2, Tier 3 त्यामध्ये ब्रांच वाईज आपण बायफर्केशन दिलेले आहे. तुम्ही हे वेगवेगळं बघू शकता, नोट करू शकता. ह्या स्लाइड्स आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण WhatsApp ग्रुपवरती पण टाकणार आहोत. पण त्याआधी फक्त आपल्याला माहिती असाव्या. आता ही सगळी माहिती आपण टेलिग्रामवर टाकणार आहेत पण ही माहिती आपल्या पुस्तकात देखील उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांचा सेशन 1 चा निकाल लागला असेल किंवा 2 चा निकाल लागला असेल असे सगळे विद्यार्थी हे पुस्तक तुम्ही विकत घेऊ शकता. ऑफिसवरती याची फिजिकल कॉपी उपलब्ध आहे आणि ऑनलाईन देखील याची PDF आपण सेल करतोय. त्या PDF तुम्हाला कशी गेन करायची याच्यामध्ये काय आहे या पुस्तकामध्ये मागच्या वर्षीची पूर्ण ॲडमिशन प्रोसेस लास्ट 3 वर्षाचे म्हणजे 23, 24, 25 चे पर्सेंटाइल वर्सेस रँक अनालिसिस महाराष्ट्रातल्या सगळ्या लास्ट इयरच्या ऑटोनॉमस कॉलेजचे कट ऑफ पुण्यातल्या सगळ्या कॉलेजचे कट ऑफ त्यांचे पुण्यामधल्या कॉलेजचे कट ऑफ देताना आपण होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी बघा पुण्यामध्ये काय असतं 70% जागा जर एखादं कॉलेज ऑटोनॉमस नसेल तर 70% जागा पुणे विद्यापीठातल्या मुलांसाठी राखीव असतात आणि 30% जागा बाहेरच्या मुलांसाठी राखीव असतात. त्या प्रकारे देखील आपण पुणे आणि मुंबई आणि अदर कॉलेजचा कट ऑफ त्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे मुंबई आणि अदर कॉलेजचा कट ऑफ देखील आपण होम आणि अदर या कॅटेगरीमध्ये दिलेला आहे. सोबतच ब्रांचेस बद्दलची माहिती पण आपण याच्यामध्ये दिलेली आहे. संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस बद्दलची माहिती हँडबुकमध्ये उपलब्ध आहे. डॉक्युमेंटचे काय टाइप्स असतात, काय कुठल्या डॉक्युमेंट्स कसा बनवायचा ही सगळी माहिती आपण या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता हे पुस्तक हे कट ऑफ कसे बघायचे बघा यामध्ये या प्रकारचा टेबल दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघता पहिल्या कॉलममध्ये आपण डायरेक्टली JEEचा कट ऑफ एखाद्या कॉलेज इथं आपण ICTचा कट ऑफ बघतोय. पहिल्या कॉलममध्ये आपण पूर्णपणे JEEचा कट ऑफ दिलेला आहे कारण JEE मध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन नसतं. JEEच्या ज्या 15% जागा आहेत प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तिथे डायरेक्टली मेरिटवरती तुम्हाला ॲडमिशन मिळतं, कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत. ते तुम्हाला JEEचा कट ऑफ दिसेल. CET मध्ये तुम्हाला बघा या प्रकारच्या ब्रांच वाईज कॅटेगरी वाईज टेबल तुम्हाला दिसेल. जिथे तुम्ही तुमचा रँक मॅच करून बघू शकता की तुम्हाला कुठल्या कॉलेजमध्ये कुठली ब्रांच मिळेल. सपोज तुमची कास्ट OBC आहे आणि तुमचा रँक जर 15,000 आहे तिथे आपण बघू 15,000 रँकला इथे केमिकल मिळत नाहीये, डॅशचं पण मिळत नाहीये, ऑइल अँड ऑइलोकेमिकल मिळत नाहीये, फार्मास्युटिकल पण मिळत नाहीये. पण ते वगळता पुढचं जे फायबर अँड टेक्सटाईल आहे याचा कट ऑफ 33,000 आहे. तुमचा रँक जर 15,000 असेल
तुम्हाला इथे ऍडमिशन मिळतं. असंच आपण प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ इथे दिलेले आहेत, ते तुम्ही त्या पुस्तकामध्ये बघू शकता. आता हे पुस्तक नेमकं ऑर्डर कसं करायचंय, हा माझा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही गुगल पे करायचे किंवा फोन पे करायचे. त्यानंतर तुम्हाला त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुस्तकाची पीडीएफ, पासवर्ड प्रोटेक्टेड जी असते तिचा पीडीएफ आणि तुम्हाला त्याचा पासवर्ड देण्यात होतो. ओके, ही पीडीएफ तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये कामाला येणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला इंजिनिअरिंग काउन्सिलिंगची संपूर्ण माहिती किंवा मेडिकल काउन्सिलिंग बद्दलची सर्व माहिती आणि अपडेट तुम्हाला आमच्या या वेबसाईटवरती मिळतील. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी न चुकता ह्या वेबसाईटला व्हिजिट करायचे. सोबतच आपल्या या अवधीचे अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल, तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचा आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन करून आमचा टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता. ओके, आता या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा डाऊट असतील तर माझे पर्सनल नंबर्स आहेत, त्या नंबर्सला तुम्ही कॉल करू शकता. जर कॉल अटेंड झाला नाही त्या केसमध्ये तुम्ही त्याला व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉइस नोट पाठवू शकता, जेणेकरून इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसमधला कुठलाच प्रश्न तुमचा अनसॉल्व्ह राहणार नाही. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.